जावयाचा पाहुणचार करून जावायची जी इज्जत सासरवाडीच्या लोकांना कशी काढली बघा. का रे हा बोला. त्या घरच्यांले मला इज्जत देता नाही तर घेता का बरं ते? आता काय झालं? हे काय धोंड्याच्या महिन्याचा पाहुणचार. ते दिसतंय माले, पण मला फोनवर काहीतरी वेगळंच सांगलं होतं. हा चांगलं होतं, पण ते आंबे महाग होते ना, म्हणून आईले मीच बोलली कशाला एवढे पैसे आज धोंड्यावर खर्च करते. पण तुम्ही टेन्शन नका घेऊ बर का, तुमच्यासाठी कपडे लय भारी घेतले. हे घ्या. हे घालसान ना तेव्हा याच्यावर लय भारी दिसतान तुम्ही. आज समजलं माले, त्या घरच्या जवाई कमी आणि भिकारी जास्त समजता माले. डुकराला कितलं बी चांगलं खायला दिलं ना तरी बी तो तेच खातो जे त्याला खाणार राहतं. आता अवघड कंडिशन झाली वेळा काही